नमस्कार, मी कौस्तुभ गोसावी. सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी कौस्तुभ गोसावी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, गेल्या बऱ्याच दिवसांपासून कवितेसाठी मी शोध घेऊ पाहतोय आणि अशातच रात्रीच्या अंधारात रात्र आणि पहाट अशा दोन कल्पनांचं एक मिलन झालं आणि अशातच एक साकारलेली रचना, त्याचं शीर्षक आहे प्रातःकाळ. आज तीच रचना मी या माध्यमातून आपल्यासमोर सादर करू इच्छितो. रात्र माझी होती सुंदर, अंधार काळा होता डोळी. काळा होता रंग तिचा नि काळी अमुची जोडगोळी. चंद्र पारवा असे साक्षीला म्हणून धरणीचीही जागते माती. रात राणी मग लाजून उठते अंधाराशी विणत नाती. काय गणित सौंदर्याचे चंद्र पांढरा अनकृष्ण रात्र नि काळ्या कुट्ट अंधाराला प्रकाशाचा सूर्यगात्र. ही नजर जरी असली काळी तरी इथे कोणते भय नाही. अंधाराचे राज्य असले तरी अंधाराला दिशा नाही. या दशदिशांचा शीतचंद्र मग निजे हळूच नभामध्ये. तेव्हा उजेडाचं एक स्वप्न शिरे मनाच्या डोहामध्ये. या अंधाराचे तरी कसले जाळे जर अंधारातून जिणे नसेल. या अंधारातील हिंदोळ्यावर पुढे कैक सुखांचे गाणे असेल. रात्र देखणी सकाळ देखणी तरी पहाट वेडी एक मोहिनी. मग दोन बुबुळाच्या अंधाराला भोळ्या पहाटेची चढे श्रावणी. रात्र निजली चंद्र निजला एक गहिरा काळोख विजला. रात्री संगे अशी विणली नाती तेव्हा कवितेसाठी अंधार झिजला. असे लावून जातो जाता जाता पहाटेचे थोडे गुलाबी अत्तर. अंथरलेल्या आयुष्याला मंथरलेली पहाट उत्तर. आज पाहायची उद्या पाहायची म्हणता म्हणता राहून जायची. आज पाहायची उद्या पाहायची म्हणता म्हणता राहून जायची. नेत्रे आहेत खुले तोवर सोनेरी पहाट जगून घ्यायची. नेत्रे आहे खुले तोवर सोनेरी पहाट जगून घ्यायची. जय मराठी. धन्यवाद.